जाऊ दे बा घंट्या, आपल्याला काही करा लागत. लोक झाडं तोडो की काही करू. हा, तुले बा झाडं लावून असेल तर तू त्या पोरीने लाव लागलंस तर, पण लोकांच्या नांदी नको लागू बा. लोक मूर्ख आहेत अटिसा, कोणी कोणाला ऐकत नाही भाऊ. हा, जाऊ दे, टेन्शन घेऊ नको बरं तू. काय काही घेणं देणं नाही. अरे झाडं पाहिजे, मी तर लावणारच आहे झाडं, पण लोकांना बी तोडू देणार नाही मी झाडं. हा, आपलं काम बेकार आहे आता. कोण असं म्हणतो आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही म्हणून हे फपावलं. जंगल राहिली नाहीत, एक झाड नाही राहिलं. हा, इकडे जाऊन पाहणं भेंडोळ माटरगा, त्या एरियामध्ये केवढी मोठी बंदी होती. एक झाड नाही राहिलं त्या बंदीत. पहा तुम्ही. हा, आपण कोणाला काही म्हणत नाही ना. तोडा 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 चालू आहे सारं, एक झाड लावलं नाही. हा, कोणाला सांगशील भावा तू? सांग ना तू. हा, प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगशील का भाऊले झाड तोड नका बरं, झाडानं असं असं होते, धमक होते. ज्याचा तो पाहिजे गळा, जाऊ दे ना गळा, टेन्शन न घेऊन तू. तुम्ही राजा देवीदास भाऊ जाऊ देवरच का म्हणता? मला हेच तर नाही पटत. तुमच्या जर राजा मोठ्या आशेने आलो मी. तुम्ही पुढाकार घेणारे माणसं, पण तुम्ही असं म्हणून राहिले. जाऊ दे, आपल्याला पटलं नाही पटलं नाही हे. मी मा काय करायचं करतो मी. काय आता लोकांसोबत भांडणं करतं काय? सांग मला तू, भांडणं करतं काय, मारामाऱ्या करतं काय या झाडीसाठी? लोक नाही ऐकत रे बा, गदे होईल आजचे लोक. कोणाला समजून सांगशील? सांग ना तू मला. हा, कोणाला समजून सांगशील? एक घरचा एक नाही नाटी. देदास भाऊ, भांडणाचा विषय नाही ना, आणि तरी भांडणं करायला लागलं तरी करू बी ना. लोकांनी नाही ऐकलं तर जंगल पाहिजे ना, पण ऑक्सिजन कुठून भेटणार आहे? नाही देदास भाऊ, तुम्ही माझी साथ द्या तुम्ही. काय साथ देऊ गड्या? तू सांग ना आता, का लोकांबरोबर भांडणं करायला लावतो बाबा? हा, पहिलेच तर बा लोक म्हणतात तो देदास खराब आहे. लोक खराब म्हणतात तर म्हणू द्या ना, चांगल्या गोष्टीसाठी म्हणून राहिले ना. लोकांना नाही समजत, पण पुढे 5-25 वर्षात समजेल ना लोकांना. ऑक्सिजन सिलेंडर मागे पाठीवर घ्यायला लागेल, त्या झाडाचं महत्व समजेल लोकांना. पण आपल्याला लोकांचं काही घेणं देणं नाही. आपलं काम करणं. कसंच काय झाडा बाया गंठले मला मासे पोट दाबले ना. लोक एक तर बघत आहेत भाऊ, एक झाड नाही लावत. शासनाचे करोड रुपये चालले झाडामध्ये, एक झाड जगून नाही राहिलं. आणि आता स्वतः झाडं लावतात काय लोक? लावतच नाहीत ना लोक. बरे व्हायलात ना. अरे पाय रे घंट्या, नातले लोक आले. पाय रे, येऊ द्या मग, त्याला येऊ द्या ना. त्याला सांगतो मी, कान उचलतो द्यायचे आता. येऊ द्या, त्या नाम्या बी आहे, सरपंच बी आहे. येऊ द्या बंद द्यायला. डोंगरे सारे घेऊ द्या. सारे सांगतो मी काय तर. आले माझा तो आले मागतो. हात नको रे बा, बोल नको द्यायला काही. नाही, हे साधवाचेच लायकीचे आहेत. एक झाड नाही लावतल्या काचे, आणि मामांग फिरून राहिले. येऊ द्या. अरे गंठ्या, तुला काही लाज वाटते रे? हा, असं बनेला चड्डीवर फिरून राहिला बंद्या गावात, आणि बंद्या गावातल्या लोकांना काय म्हणून राहिला? तू झाडे तोडू नका, असं नका करून, तसं नका. काय धमक्या देऊन राहिला रे बापा तू? असं नको करू ना. काही म्हणून राहिले बा तुले? पागल झाला गंठ्यान, असं करते गंठ्यान तसं. आता सांग मला, काय ऐकाने लागू राहिलं? तू या पायी फक्त असं करू नको. तू घरात बस ना मुकाटा ना. मला म्हणू दे. चांगलं काम करून राहिलो मी, वाईट करून राहिलो काय? छिनाली करून राहिलो काय? मी एवढंच म्हणून राहिलो लोकायले की झाडं पेरा. झाडामुळे ऑक्सिजन भेटते, हवा भेटते. मग फफुस बंद पडतील ना आपले. कुठून घेशील हवा? झाडं नाही राहिले तर. तू एकटा सांगून राहिला, ते एकट्याच्याने काही होईन काय? भलता मोठा सांगून राहिला बंद्या गावात लोकाईले. एकट्यानं काही होत नाही ना बाबू रे. काही करू नको बापा, असं जसं आहे तसं राहू दे बापा. लोकाईले काही करू दे. तू काही नको नांदी लागू काही कोणाच्या. नाही, मला यायच्या नांदी लागण्याचा हात धुवून लागतो. यायनं झाडं पेरल्याशिवाय यायले सोडत नाही. झाडं पाहिजेत आपल्याला. आणि चांगलं काम करून राहिलो, पण वाईट थोडं करून राहिलो नाही. पुण्याचं काम आहे. आणि तू म्हणतं की तू एकटा काय करून राहिला, एकटाच काऊन बोंबलून राहिला? अरे पहिल्यापासून सुरुवात करायला लागते. मी सुरुवात करीन तास झाडं होतील की नाही? अरे लोक तर झाडच नाही फिरत. चालतं का गंठ्या रे? चालतं काय? की मी जीव देऊ तुझ्या पायी बापा? असं करू नको ना. का मला आत्महत्या करायला लावतं का तू? असं काही माहिती लोकही बोलून राहिले ना बापा गावातले. तुझ्याबद्दल असं काही बोललो कोणी तर मला खराब वाटते ना. मला खराब वाटते रे. तू असं करू नको ना. वहिनी, तुम्ही काही जीव घेऊ नका देऊ. येते तो घंट्या घरी. गंठन, आता आपण आहे की नाही पावसाळ्यात झाडं लावायचं. मी ग्रामपंचायतचा प्रोग्राम आखतो ना, त्याच्यामध्ये आपण ठेवू लागलंच तर वृक्षारोपण कार्यक्रम. पण आता काही कोणाला म्हणू नको, भांडणं करू नको. सरपंच, तुमचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम नका सांगू ना. दरवर्षीच असते तुमचा तोच गड्डा आणि तेच झाड. एक झाड तरी जगलं काय? तुम्ही ना एवढा वृक्षारोपणा कार्यक्रम करून एकही जगलं ना. दरवर्षी तेच गड्डे पाहून राहिलो ना आम्ही. त्याच्यात डबल झाड लावता तुम्ही. झाडाची किंमत तुम्हाला थोडी माहित आहे. नाही, यंदा काही तू टेन्शन घेऊ नको ना. पद्धतशीर झाड लावून बंदे जगतील, 100% जगतील. तू बोलू कोणाने? तू अगं वास. तुले 5 कोटी झाडं लावण्याचे लक्षात ठेवतो तू काही वाचला नाही बरं. त्या मास्तरनं झाडं आणले की तुला झाडच लावणार.
अरे गंठ्या बापा शिल्लक नको चालू ना बापा रे. गावातले तुझ्यापेक्षा मोठे लोक आत नाही ते त्याला तू काही बोलून राहिला असं बोलू नको ना. हे शिकवायला का मी ना तुले? हे असं बोलायचं शिकवायला काय? चाल बरं होय पुढे चाल, होय घरी बरं होय. असं फिरू नको इकडे तिकडे आता गावात. घरी नाही येत मामी, घरी नाही येत. घरी काय करू येऊ? हा मला झाडं लावणार इकडे. हा झाडावर मा प्रेम आहे, झाडं पाहिजेत. हा हे खपाखप तोडून राहिले लोक, गावातले लोक झाडं. तो मुनशा, तो कंदिल्या बुडा, ते झाडं तोडून राहिले. हा ते सांगा लागणार नाही का मला? नाही त्याला इंटिमेशन दिला मी. आता जाता जाता पाहतो काय तर झाडाचं. घ्या मग पाहिजे रे, मग पाहिजे. मामातलं ऐकत नाही का? नाही नाही देवदास भाऊ तुम्ही बोलू नका, तुम्ही चांगले माणसं आहे. हा तुम्हाला काही म्हणून राहिलो का मी? नाही पण मग हे झाडं तोडणाऱ्याची मला पाय नाही आता. हा लोक एक झाड नाही पेरत आणि खप तोडून राहिले. अरे बापा गंठन, मग पाहू रे बापा. हा मामातलं ऐकत नाही का रे तू? तुमच्या म्हटलं बुडेबा मी काही ऐकतो. तुम्ही म्हटलं मला आता जीव दे, तुम्ही देतो तुमच्यासाठी. पण कसं आहे आता बोलू नका. कारण काऊन माहित आहे का, लोक झाडं तोडून राहिले ना. हे लुच्चे झाडं लावत नाही, झाडं तोडतात. मग मला हे पटत नाही ना. ऐकतं ना मामातलं काही बी तर मग तू ऐकी नाही आता घरी चाल. तू घरी चाल. तू मायलेले कैजे वाटून राहिली रे बाबू. हा कशी कशी करून राहिली तू बायको आहे घरी लेका. बायकोचं मायचं कोणाचं सांगू नका. मला कोणीच नाही आहे. मला फक्त एकच आहे झाड. हा झाडावर प्रेम करतो मी. माय बायको तेच आहे झाड, माय बी तेच आहे, बाप तेच आहे, झाडच आहे, सारं झाडच आहे. मी न संसाराचा त्याग केला, मी घरात येत नाही. आता मी झालो बाबा, झाड बाबा, मी झाड बाबा. अरे ओ पागल गंठ्या, काही अक्कल वाटते की तुले? संसारात त्याग केला म्हणते तो, झाड बाबा झाला तो झाड बाबा. हा पहिले काय बायको केली रे मग लुच्च्या? त्या बाईचा काय गोटार पायावर गोटा वाढतं काय? उद्या बाप्पा झाड बाबा याली जाऊ द्या. तिकडे काशी तिकडे जा म्हणा, पराई राजली तिकडे जा. कुंभमेळा चालू आहे. मी मानांची लागू नका, आता कोणीच नका लागू. मा मध्ये करू द्या. झाडावर बापरे माय, मला झाडं लावू द्या. बाबू ऐक रे बाबू, पाय पडतो बापा तू. या चाल बरं घरी चाल बरं. तू बोलू नको मला आता. मी घरी येत नाही गेली. संसारात त्याग केला मी. मला कोणीच नाही आता. माय नाही, बाप नाही, कोणीच नाही. झाड माया माय बाप आहे. सरपंच नामदेव हा काही ऐकत नाही बघ तसा. आता हा असंच फिरेल सगळ्या गावात. त्याच्यापेक्षा चला बघ घ्या आता यायला जबरदस्ती तर घरी कसं बी करतो मी आता याचा बंदोबस्त काही ना काही. आता काय वहिनी आता म्हणून राहिली मी बंदोबस्त करतो. पहिले याला गोळ्या दिल्या असत्या तर खाली हात सटकला असता, हात मॅट झाला असता. तुम्ही लक्ष नाही दिलं ना काही. हा जरा असं लक्ष द्यायला पाहिजे होतं बा पोरावर. बापा मागे या पहिला होता ना. हा पण मग मी कोणा इकडेच लक्ष देऊ. तरी मी ना गंठे इकडे लय पुरेपूर लक्ष द्यायला ना बापा. पण कसं काय झालं हे बरेच समजून नाही राहिलं. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. चला उचला आता यायले. देवलाल घे बर. चला चला आपण तिघ चौघ जण उचला यायले. चला घ्या घरी. हा चला घ्या आता. मुकड्यांचा रे घरी चल. मी नाही येत, मी नाही येत. अन्न बे शिल्लक पर्यंत करून बे झटके मारे नाही तर. तू मारतं का मला नाही? तू मारतं काय? तू मारतं काय? 2-4 झटके द्यायचे आले. घ्या गोड ताळा द्यायला काल घरी बेसरम आले. ना मी हात नको लावू. मला मारू नको. झालं सांगून तो मी. मी काही करून राहिलो, अगोपणा करून राहिलो का मी काही? मी झाडं लाव म्हणून राहिलो फक्त. नाम्या नाम्या मला नेऊ नको, तू नेऊ नको. झाडं लाव म्हणून राहिला रे, झाड करून राहिला रे. सटके राहिले पागला. चाल घरी मुकडे ना. अडू नको भाऊ. चाल निघ चाल. लावलं जरा झाडं झाडं पुदा साऱ्या गाले. टेन्शन फालतू घेणं देणं त्याचा तो पाहिजे. तुले काय करायला लागते राव पण. हा लोक झाड लाव नाही लाव, तुले काय घेणं देणार? तुझे तू पाय काय आहे तर आपली खरकडीत चालला लोक घेले. सरपंच नामदेव तू कसा अगोपणा करू नको बरं. तुला सांगतो मी दोघायले बी मी तुमचा काटा काढणार. हो मी तुमच्या शेताला बसीन बरं. मानाने लागू नका बरं. हो हो पागल पागल दोघी पागल आहे रे तुम्ही. मावो यायला सांग ना मामा. काही मान फा नाही आता. तू आता म्हटलं मेले सगळे. जाय मग आता. अरे बरं यायले 2-4 गपके मारा. हा ना चांगलं. चला घ्या यायला घरी. सारे घंटे ना गोपणा करू नको. ती माय पाहिल्या कशी कशी करून राहिली ना. काही समजती गेली ह्या मला तुले. हा काय डोकसा आहे की तुले? नॉलेज आहे की नाही काही? परदेदा हो येतो ना. हे अगोपणा करून राहिले ना सरपंच हा ना म्या. हा शिवल्या दिसून आला मला. थांबा रे तुम्ही. तुम्ही म्हणता देतात होते मी येतो पण यायला अगोपणा करायला लोका लावून. हो काही नाही करत ते चालतो घ्यायचा. हे घरातले लोक मॅड झाले ना. मला अटी घरी काले आणलं तुम्ही ना. अटी काले बसवलं मला झाडाचा प्रचार प्रसार करणार ना. झाडं लावणार ना. पागल वाहनाचे हो तुम्ही लावत नाही झाडं तर मला लावू येत नाही का?
ते गंठ्या तू असा काऊन करून राहिला रे बाबू? चांगला राह ना बापा रे, चांगला राह ना. हे गावातले लोक तुला किती आणतील बापा, धरू धरू बसवतील घरी. मुकाटाला राह ना तू. ह्या गावात काय मास्त का तू असाच? झाडे लावा हे करा, तुला काय करा लागते बापा? तू पाय ना आपलं घरचं, पाय ना दुसऱ्याचं काय पाहतं तू? अरे मी चांगला असता, चांगला लावणं मी. झाडं लावणं वाईट आहे का? वाईट आहे का? हो बापा तू लय चांगला, तू काहीच बोलू नको. हा तू राय फक्त आता. तू बोलला की नाही मस्त कसा टाकते, तू बोलूच नको, आवाज नको काढू तोंडातून. तू 5 कोटी झाडं लाव, जाय होय लवकर. त्या शिवल्याला घेऊन जाय लवकर, जाय होय. त्या मास्तरनं झाडं आणली, तू हे काम कर. अडीच हा शिल्लकपणा करू नको. तुम्ही असे काऊन करून राहिले? काय जमलं का तुम्हाला काही? तुम्हाला बाबा रातभरापासून काही ना काही कसं काय होऊन राहिले मला काही समजायला मार्ग नाही बाबा. असे काऊन करून राहिले तुम्ही? झाडे लावा हे करा. लोकांचं पाहतील बाबा, आपण आपलं पाहणं. आपल्याला काय करावं लागते कोणाचं? कोणास तू? हे बाई कोण आहे? हे बाई कोण आहे? ही मला कशी काय म्हणून राहिली? आवन कावं करून राहिली? हे कोण आहे? मा हे कोण आहे बाई? ही नक्की या नाम्यानं गळ्यात टाकली माय. या नाम्यानं टाकली खांडू खराब्यानं. आता बायकोले ओळखत नाही, हा पागल झाला गो पुरा सटकला. त्या पानावर एका बोलू राहिले तर मी याची बायको आहे ना, हे मला बायकून नाही राहिले. पाना तुम्ही सांगा ना येईल काही. कोणती आत्या कोणती मावशी? कोणाला ओळखायला लावतो तू? कोण आहेस तू? कोण आहेस तू? चाल होय बाजूला होय. बाईचा पर्शने बाई, मी ब्रह्मचारी माणूस हा. बाई चालत नाही आपल्याला. झाडं लावणार मले. बाई दूर लवकर. तू बाई दूर होय लवकर. घंट्या का पागल झाला का? तुझी बायको आहे ना सायारी, असं नको बोलू ना. ब्रह्मचारी झाला, फल्मचारी झाला. हा चुप राहा. काय वहिनी तुम्ही नाही गोया दिल्याने सटकला ना. सांगा आता कसंच काय करा. बाबा सांगा ना, कोणीतरी यायले सांगा ना समजून. मी यायची बायको आहे म्हणून. हे पाहणं कशी वागून राहिले माझ्यासोबत. दूर होय म्हणतात मला. सांगा आता. दूर होय तू, चाल 7 हात दूर होय माया. चाल होय बाजूले. बाई कोण काय सांगणार आहे त्याले? मॅट झाला तो, मॅट झाला. त्याच्या मायनं त्याला गोयाने दिले ना. बाई मला का मॅटाच्या पदरी बांधलं का? बाई माय बाबा ना मॅट आहे मला माहित नाही ना. आता वाईट वेळ मला सांगा, मॅट आहे म्हणतात. कसं करू रे बाबा देवा मी आता? या माणसाला कसं ताळ्यावर आणू आता? कसं समजावं मी? बाबा नामदेव भाऊ सांगा ना यायला समजून जरासं. येते नव्हतं ताळ्यावर येते ना. तू काही टेन्शन घेऊ नको बरं. आम्हाला बी काही हाय भरून देऊ नको बरं. तू मुकाट्याने एका ठिकाणी बसे का कोपऱ्यात ना. आता तुम्ही असं म्हणतालच ना, तुमचा पोरगा पागल आहे म्हणतात नाही लोक. पार काय म्हणून राहिले तर. पण आता मला म्हणता की चुप बस एका कोपऱ्यात बसतो. बाई काही होत नाही ना, तू टेन्शन घेऊ नको ना. चांगला आहे तो, चांगला आहे तो घंट्या, काही वांधा नाही ना. फक्त त्याला एक गोळी दिली की झाल्यासारखा तो. बाई तुला काहीच टेन्शन देत नाही तो. बाबा मला काही टेन्शन देत नाही देत. पण मग आता मला टेन्शन आलं ना. माझी जिंदगी कशी आता पुढे होईल? सांगा ना. हे जर असेच राहिले तर माय कसं होईल माय? मला आता संकट आहे ना आता. चला मग मित्र, गुरु जागा उद्या पाहू. आता बिकट होऊन राहिलं, काय माहित घंट्या संसार टिकते नाही टिकत. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.